नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या जाहिरातीबाबत ही सूचना आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीनं ही सूचना पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शैक्षणिक संस्था यांना देण्यात आलेली आहे. ही सूचना एक रिमाइंडर आहे आयुक्त कार्यालयाच्या वतीने. तर बघू काय सूचना देण्यात आलेल्या आहे. तर बघा सर्वप्रथम पहिला मुद्दा असा आहे की 2,28,808 उमेदवारांनी परीक्षा फॉर्म भरले होते. 2,11,000 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली आणि रजिस्ट्रेशन म्हणजे स्वप्रमाणपत्र पवित्र पोर्टलला लॉग इन कोणी केलं? किती उमेदवारांनी केले? तर 1,70,108 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेले आहे मित्रांनो. मग हा पहिला मुद्दा आहे की रजिस्ट्रेशन किती उमेदवारांनी केलं? 1,70,108 प्लस अतिरिक्त शिक्षक आपण यामध्ये कन्सिडर करू शकतो. कारण की अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे. म्हणजे अर्ध्या जागा तिथं काय होतील? म्हणजे काही प्रमाणात जागा कमी होतील आणि 1,70,108 उमेदवार इथं स्पर्धेत आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बघा 2025-26च्या संच मान्यतेनुसार ही भरती होणार आहे. अजून संच मान्यता पूर्ण काही संस्थेची झालेली नाही आहे. तर हे पूर्ण करून त्यांना काय करायचं आहे की गटनिहाय आणि विषयनिहाय रिक्त पदांची माहिती यांना द्यायची. गटनिहाय म्हणजे काय असतं की बघा इथं संच मान्यता कोणती द्यायची आपल्याला अकॉर्डिंग टू गटनिहाय किंवा विषयनिहाय. गट मीन्स 1 ते 5चा एक गट, 6 ते 8चा एक गट आणि 9 ते 12चा तिसरा गट. असे यानुसार किती रिक्त पदे आहे आणि कोणत्या विषयाची आहे, पुन्हा आरक्षित कोणत्या आरक्षित वर्गासाठी हे रिक्त पद आहे. ही सर्व माहिती शैक्षणिक वर्ष 2025-26च्या संच मान्यतेनुसार अपलोड करायची आहे. हा सेकंड मुद्दा झाला इथे. आणि तिसरा मुद्दा आहे की 100% भरतीतून फक्त 80%च पदभरती काय होणार आहे? या भरतीमध्ये 80% पदभरती होणार आहे मित्रांनो. समायोजन अजून चालू आहे. समायोजन झालेलं नाही आहे. समायोजन पूर्ण झाल्यावर आपल्याला एक आकडा कळेल आणि त्यानुसार 80% पदभरती या भरतीमध्ये होणार आहे. आणि शेवटचा आणि अखेरीचा महत्त्वाचा मुद्दा आहे की शासनाने 31 मेपर्यंत काय आहे बिंदू नामावली पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहे आणि यानुसार रिक्त पदे किंवा याचनुसार रिक्त पदे आपल्याला कळणार आहे आणि बिंदू नामावली कंप्लीट झाली की आपल्याला जाहिराती पाहायला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, ही होती आयुक्त कार्यालयाच्या वतीने संस्थांना सूचना. इथे पुन्हा एकदा मेन्शन केलेले आहे की आपल्या अधीनस्थ शाळेतील शिक्षक भरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण करायची आहे मित्रांनो. म्हणजे आयुक्त कार्यालयाकडून हे सर्व संस्थांना एक रिमाइंडर आपण सांगू की हे एक रिमाइंडर आहे की ह्या गोष्टी तुम्हाला 31 मेपर्यंत पूर्ण करायच्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.